मित्रांनो, आताच्या घडीची मुंबईमधून रोहित पवार यांनी दिलेली सगळ्यात मोठी खळबळजनक बातमी सध्या आपल्यापर्यंत पोहोचते। भाजपच्या नेत्यांना सगळ्यात मोठा दणका देत रोहित पवारांनी आताच्या घडीचा हा सगळ्यात मोठा ब्रेकिंग आवाज महाराष्ट्रासमोर मांडलाय आणि अजितदादा पवार यांच्या विरोधातील ज्या ज्या नेत्यांनी कटकारस्थान केले, ज्या लोकांनी कटकारस्थान केले, त्या विरोधात पहिला गुन्हा होतोय दाखल। आणि मित्रांनो, कोण आहे ती महत्वाची नावं आज रोहित पवारांनी मुंबईत सगळंच काढलं बाहेर। राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये रोहित पवार सध्या सगळ्यात मोठ्या ऍक्शन मोडवरती महाराष्ट्र करतोय। रोहित पवारांना सर्वात मोठा सपोर्ट। जाणून घेऊया कोण आहेत आरोपी आणि रोहित पवारांनी आज नवीन काय केलाय उलगडा। राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये रोहित पवार यांनी ऍक्शन मोडमध्ये येऊन आपला सगळ्यात मोठा दादांच्या मृत्यूचा उलगडा करण्यासाठी नेमकं काय घडलं यासाठी गेल्या 15 दिवसांपासून जो आटापिटा लावलाय तो मात्र मित्रांनो संबंध महाराष्ट्रासमोर आलाय। आज मुंबईमध्ये खळबळजनक त्यांनी महत्वाचं वक्तव्य करत राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणाला नवं वळण दिलंय। आणि मित्रांनो, त्याचमुळे अजितदादांचे मारेकरी आता सुटणार नाहीत, ते कुठेही पळणार नाहीत। आणि रोहित पवारांनी ज्या प्रकारे आजचा उलगडा केलाय तो मात्र सगळ्याच विरोधकांसाठी हा खूप मोठा धक्का मानला जातोय। रोहित पवारांनी भाजपच्या नेत्यांना थेट थेट इशारा दिलाय। रोहित पवारांनी म्हटलंय, भाजपच्या नेत्यांनी एवढं गलिच्छ राजकारण केलंय की माझ्यावरती टीका करतायत, कारण की मी अजितदादा पवार यांचा घातपात कसा झाला हे प्रकरण बाहेर काढतोय। हे भाजपच्या काही नेत्यांना आवडत नाही, पटत नाही। त्यामुळे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना थेट थेट गलिच्छ राजकारण आणि अशा प्रकारचा नेता मी महाराष्ट्रात कधीच पाहिला नाही असं म्हटलंय। मुंबईमध्ये आज रोहित पवारांनी नवीन कमबॅक केलंय। त्यांनी मरीन ड्राईव्हच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रोहित पवारांनी डीजीसीए कंपनी विरोधात गुन्हा दाखल करायला आपल्या सगळ्या आमदारांसह आणि कार्यकर्त्यांसह जेव्हा पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी मात्र चकमक झाली आणि रोहित पवारांचं तिथले कोणीही ऐकायला तयार नाहीत। मात्र वरून कोणाचा तरी फोन आला आणि आमचा गुन्हा दाखल करून घेतला गेला नाही, यामध्ये बरीच मोठी साखळी उभी आहे। हा गुन्हा दाखल करायला काय हरकत आहे? आम्ही सगळे पुरावे देत असून हे गुन्हे दाखल का होत नाहीत? त्या पोलिसांना कोणाचा फोन आला, कोणाच्या दबावाखाली ही सगळी कामं चालू आहेत? अजितदादांचा अपघात होता की घातपात होता हे जगासमोर मी आणणारच असं म्हणत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून आंदोलन केलं। आणि मित्रांनो, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या बारामतीमध्ये सगळ्या सहकाऱ्यांसह जाऊन बारामतीमध्ये डीजीसीए कंपनी विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा आणि उद्याचं आंदोलन खूप मोठं असेल असं रोहित पवारांनी थेट थेट डीजीसीए कंपनी आणि अजितदादा पवार यांच्या अपघाताविषयी घातपाताविषयी जे काही लोक आहेत समोर त्यांना समोर आणण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे आता उद्या देखील रोहित पवार कोणता पूर्ण खळबळजनक दावा करणार याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। रोहित पवार नावासह ते आरोपी समोर आणणार का असं दिसतंय। डीजीसीए कंपनी विरोधात बारामतीमध्ये पहिला गुन्हा उद्या दाखल होईल असं रोहित पवार यांनी म्हटलंय। त्यामुळे दादांच्या घातपाताविषयी ही कंपनी जबाबदार असून त्याच्या पाठीमागे काही बडे चेहरे, बडे नेते, बडे मोहरे आहेत असं रोहित पवारांना सरळ सरळ सांगायचंय। त्यामुळे हा मुद्दा आता महाराष्ट्रापुरता राहिलेला असून हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवरती घेऊन जाण्यासाठी त्यांनी आज शिवसेनेचे नेते असणारे संजय राऊत यांची भेट घेतली। संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांनी संजय राऊत यांना म्हटलंय की आपण हा मुद्दा राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या मार्फत आपण तो मांडावा आणि जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना आपण समोर आणण्यासाठी आम्हाला साथ द्यावी असं शिवसेनेच्या खासदारांना रोहित पवारांनी म्हटलंय। तेव्हा शिवसेनेचा 100% याला पाठिंबा असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय। त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गटाच्या 8ही खासदार लोकसभेत हा मुद्दा लावून धरतील आणि अजित पवारांना न्याय मिळवून देतील असंही त्यांनी म्हटलंय। तेव्हा एकनाथ शिंदेना देखील त्यांनी साथ घातली असून तुमच्या सगळ्या खासदारांना हा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्यासाठी सूचना द्याव्यात, आम्ही तुमची लवकरच भेट घेतोय असं एकनाथ शिंदेने म्हटलंय।
मात्र भाजपकडून मला कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही, फक्त देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालावं असं रोहित पवारांनी म्हटलंय. पुढे जाऊन मित्रांनो, रोहित पवारांनी सगळ्यात मोठा दावा करत, जर अजित पवारांचे मारेकरी, अजित पवारांचे आरोपी पातळात लपले असतील, त्या ठिकाणी जाऊन त्यांना ओढून घेऊन, खेचून घेऊन आणू आणि त्यांना मात्र जगासमोर आणू असा थेट इशारा रोहित पवारांनी दिलाय. त्यामुळे रोहित पवार मारेकऱ्यांना समोर आणण्याशिवाय शांत बसणार नाहीत हे आता महाराष्ट्राला समजलंय. आणि महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आता रोहित पवार यांच्या पाठीमागे असल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. मित्रांनो, हा रोहित पवारांचा पवित्र मात्र काही नेत्यांना खूप मोठा खटकतोय. मात्र रोहित पवार अजित पवारांचे मारेकरी समोर आणल्याशिवाय शांत बसणार नाहीत. लवकरच नावाचं यादी जाहीर करणार असंही त्यांनी म्हटलं. मित्रांनो, लवकरच बघूया नेमकं काय घडतं उद्या. तेव्हा भेटूया उद्या नवीन अपडेट्स. धन्यवाद.